थेट जाऊयात नाशिकमध्ये। राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि ते नाशिकमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। नाशिकमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। अर्थातच नाशिकमध्ये राज ठाकरे पोहोचल्याच्या नंतर त्यांचं जंगी स्वागतही होताना दिसत आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला राज ठाकरे यांच्या आजच्या या दौऱ्याविषयी अधिकची माहिती देतील। मुकुल, राज ठाकरे नुकतेच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये राज यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं होतं। सर्व भारताचे पदाधिकारी उपस्थित आहेत, त्याचबरोबर काही रिक्षा चालक देखील राज यांच्या स्वागतासाठी आलेले होते। प्रामुख्याने रिक्षा चालकांचं एक निवेदन त्यांना दिलं जाणार होतं, मात्र इथून पुढे राज यांचा दौरा हा आता सुरू झालेला आहे। आज नाशिक शहर त्याचबरोबर ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक राज ठाकरे घेणार आहेत। त्यांच्याकडनं संघटन मजबूती संदर्भात सध्या काय पावलं उचलली जात आहेत, पुढचं त्यांचं मार्गक्रमण कसं असणार आहे याविषयी माहिती घेतील आणि त्याचबरोबर काही सूचना देखील करतील। त्याचबरोबर उद्याला मनसेमध्ये काही प्रवेश देखील होणार नाहीत। काही मागील ज्या निवडणुका झालेल्या होत्या, महापालिकेच्या निवडणुकांच्या काळामध्ये पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये गेलेले होते, अशांचा काही समावेश आहे। काही नव्याने देखील मनसेमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या आहे, तर त्यांचे प्रवेश देखील होणार आहे। त्यामुळे आज आणि उद्या भरगच्च असे कार्यक्रम राज ठाकरे यांचे होतील। उद्याला ते साधारणतः 12 ते 1च्या दरम्यान पत्रकार परिषद देखील घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे नाशिक शहरातली सध्याची परिस्थिती काय आहे, शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्याचा देखील पदाधिकाऱ्यांकडनं आढावा घेतील आणि त्यानंतर राज ठाकरे आपलं भाष्य करतील। परंतु महापालिका निवडणुकांच्या नंतर राज ठाकरे यांचा आजचा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे। अगदी मुकुल, जसं तुम्ही म्हणताय की नाशिकमधले सध्याचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे एबीपी माझानं देखील नाशिकमधल्या खड्ड्यांची बातमी लावून धरलेली होती। 5 जणांचा आतापर्यंत नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे मृत्यू झालेला आहे। सोबतच कुंभमेळ्याची कामं या ठिकाणी सुरू आहेत। या सगळ्या विषयी राज ठाकरे नेमकं काय बोलतील याकडे देखील आपलं लक्ष असू शकतं। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।